अघटित एक रहस्यमय दीर्घकथा. लेखक डॉक्टर अजित देसाई. भाग 2. इन्स्पेक्टर कुमार चित्रेंनी पहिल्या प्रथम मालेगावला भेट द्यावयाचे निश्चित केले. मालेगावला पोचल्यावर त्याने गावाला एक फेरफटका मारला आणि गावातली माहिती गोळा केली. मालेगाव हे एक छोटेसे गाव होते. त्या गावात जास्तीत जास्त मुस्लिम वस्ती असून बहुतेक जण एकमेकांना चांगल्या रीतीने ओळखत होते. या संपूर्ण गावातून एखादा धागा शोधणे म्हणजे गवतातून सुई शोधून काढण्यासारखे होते. परंतु कुमार हा कसलेला गडी होता. तो सहजासहजी हार मानण्यातला नव्हता. त्याला समीर माळ्याचा पत्ता शोधणे हे काही कठीण गेले नाही. समीरच्या घरात त्याची बायको राबिया आणि मुलगा जमाल राहत असत. त्यांच्या घराच्या शेजारीच राबियाची नणंद परवीन राहत होती. समीर आणि परवीनचा नवरा अनवर मुंबईत कामाला होते. इन्स्पेक्टर कुमार चित्रे हे साध्या वेशात थोडी इमरती घेऊन समीरच्या घरी गेले. घरी राबिया आणि जमाल दोघेही होते. कुमारने त्यांना समीरला ओळखतो असे सांगून इमरती खावयास दिली आणि तो त्यांच्याशी गप्पा मारू लागला. अरे जमाल, तुम्हारे अब्बू तुम्हें बहुत याद करते हैं. मैं भी बम्बई में काम करता हूँ. मुझे पूछ रहे थे तेरा बम्बई में अचानक आना कैसे हुआ. इति कुमार. अरे चाचू, वो क्या हुआ, हमारे जो अनवर फूफा है ना, उन्होंने मुझे पूछा दिवाली देखने के लिए बम्बई आओगे क्या. मैंने तुरंत हाँ बोला. मुझे कहने लगे एक शर्त पर बम्बई भेजूंगा. तुझे वहाँ जाकर 3 पत्ते मुझे लाकर देना है. इति अनवर. अरे क्या कोई शर्त हुई. मैंने उनको 3 पत्ते लाकर दिए. वो बहुत खुश हुए. त्या बिचाऱ्याचा निरागस चेहरा पाहून कुमार अचंबित झाला. त्याने परवीनकडून अनवरचा पत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु तिला त्याचा पत्ता माहीत नव्हता. कुमारने मालेगावात जावेद आणि कादरची चौकशी केली. त्यावेळेस त्याला कळले की कादरची कोणी आजी नाही आहे. त्याची आजी मरून 5 वर्षे लोटली. सलमान आणि शहिदा हे देखील मालेगावचे रहिवासी आहेत आणि ते दोघेही श्रीमंत होण्याची स्वप्न पाहतात असे त्यांच्या शेजाऱ्यांकडून कळले. इन्स्पेक्टर कुमार चित्रे हा सरळ मालेगावहून कमिशनरांना भेटायलाच गेला. तेव्हा त्याच्या पुढ्यात एक वेगळेच ताट पाडून ठेवले होते. हे पहा कुमार, मला माझ्या मुलांकडे काम करणाऱ्या मदतनीसांचा दाट संशय येतो. त्यांचा ह्या किडनॅपमध्ये जरूर हात असावा असे मला वाटते. तू त्या सर्वांची अगदी खोलवर चौकशी कर, म्हणजे तुझ्या हाताशी नक्कीच काहीतरी लागेल. इति कमिशनर. इन्स्पेक्टर कुमार चित्रेंनी समरच्या घरी जाऊन जावेदला गाठले. अरे जावेद, तू म्हणे त्या दिवशी रजा घेऊन गेला होतास. मला सांगशील का तू कुठे गेला होता. इति कुमार. साहेब, मी माझ्या बायकोला भेटावयास मालेगावला गेलो होतो. मला रात्री फार विचित्र स्वप्न पडले की माझी बायको आजारी आहे. इति जावेद. अरे पण मी तुझ्या बायकोला भेटून आलो. ती अगदी ठणठणीत आहे. तिने मला सांगितले की तू तिला 3 महिन्यापूर्वी भेटला होतास. मला वाटते तुझा मेंदू काम करत नाही. त्याला पोलीस खात्याच्या ट्रीटमेंटची गरज आहे. चला जाऊया पोलीस स्टेशनवर. तसेच बाईसाहेब म्हणतात की त्यांना अनिलच्या काही गोष्टी आणि कपडे दिसत नाही. त्यांचा त्या वस्तू तू चोरल्या असाव्यात असा संशय आहे. मला माफ करा साहेब, थोड्या पैशासाठी मी हे कृत्य केले. मला कादरने 20,000 रुपये दिले आणि सांगितले की तू अनिलला घेऊन नागपाड्याला एका इमारतीच्या खाली ये. बरोबर येताना त्याचे थोडे कपडे घेऊन ये. त्याप्रमाणे मी अनिलला त्याची शाळा सुटल्यावर घेऊन गेलो. मला सांगण्यात आले की त्याला सांग आपण एक गंमत करणार आहोत आणि आईबाबांना चकित करणार आहोत. त्यानुसार मी त्याला घेऊन तेथे गेलो व कादरच्या स्वाधीन त्याला केले. इति जावेद. कुमारने त्याला पोलीस ठाण्यात कैद करून ठेवले. कुमार त्यानंतर सागरच्या घरी कादरला भेटावयास गेला. कादर घरीच होता.
त्याला जरासुद्धा कल्पना नव्हती की कुमार तिथे कशासाठी आला आहे. अरे कादर, तुमचे साहेब म्हणतात की तू सुट्टी घेऊन आजीला बघण्यास गेला होतास. आता कशी आहे तुझी आजी? इति कुमार. अहो, ती माझी वाटच पाहत होती. तिचा मी लाडका नातू. मला पाहिल्यावर तिच्या जीवात जीव आला. आता ती बरी आहे. इति कादर. तुला काय वाटले? तुला सकाळपासून शेंडी लावायस कोणी भेटले नाही? मी पोलीस इन्स्पेक्टर आहे. तुझ्या घरी जाऊन आलो. तुला आजी नाही हे मला माहीत आहे. आता बऱ्या रीतीने कबूल कर की तू अभयचे काय केलेस, अथवा मी तुला पोलीस ठाण्यात नेऊन उभा सोलून काढेल. मला जावेदने सर्व काही सांगितले आहे. इति कुमार. मी सर्व सांगायस तयार आहे. मला एके दिवशी सलमानने फोन केला आणि त्यांनी अभयला नागपाड्याला घेऊन यावयास सांगितले. त्याने मला जावेदला सुद्धा अनिलला घेऊन येण्यास सांगितले. त्यांनी मला सुद्धा 20,000 रुपये देऊ केले. त्यानुसार मी अभयला त्याच्या मित्राच्या खालच्या मजल्यावरून त्याला नागपाड्याला घेऊन गेलो व सलमानच्या स्वाधीन केले. इति कादर. त्यावेळेस सलमानबरोबर वनिता व अनिल तेथे होते का? कुमार. मला माहीत नाही, कारण सलमान इमारतीबाहेरच उभा होता. इति कादर. कुमारने कादरला आपल्या ताब्यात घेतले. कमिशनर सदानंदाने घरी पाऊल टाकल्यावर समीर माळ्यास भेटावयास बोलावले. समीर, तू आमच्याकडे किती वर्षे माळ्याचं काम करतेस? साहेब, मला ह्या मेमध्ये तुमच्याकडे बागकाम करून 7 वर्ष पूर्ण होतील. मग मला आता सांग, तुझ्या बहिणीच्या नवऱ्याचे म्हणजे परवीनच्या शोहरचे नाव काय आहे? इति कमिशनर. समीर थोडा वेळ गोंधळून गेला. त्याला कळत नव्हते की कमिशनर साहेब कशाला आपल्या खालाच्या शोहरचे नाव विचारत आहेत. साहेब, त्याचे नाव अनवर आहे. तो काय करतो? तो आपले आमदार श्री प्रमोद नार्वेकर आहेत त्यांच्या पेडर रोडच्या बंगल्यात माळी काम करतो. तो कधी तुला भेटावयास येतो का? किंवा तू कधी त्याला भेटावयास जातोस का? इति कमिशनर. तो कधीतरी मला भेटावयास येतो, परंतु मी त्याच्याकडे कधीही जात नाही, कारण त्याचा स्वभाव फार लालची आहे. इति समीर. त्याने तुझ्या मुलाला येथे पाठवले होते हे तुला माहीत आहे का? ते मला नंतर कळले. माझा मुलगा म्हणाला की अनवर फुफाने त्याला सांगितले होते की मी तुला येथे पाठवले आहे व कशासाठी पाठवले आहे हे तुझ्या अब्बूला सांगू नकोस. त्याने आमच्याकडील पत्ते चोरले हे तुला ठाऊक आहे का? नाही साहेब, मला याबद्दल काही माहिती नाही. तुमच्या घरचे नमक खाल्ले आहे. मी कशाला खोटं बोलू? तुला त्याचा पत्ता माहीत आहे का? तो आमदार प्रमोद नार्वेकरांच्या आउट हाऊसमध्ये राहतो. दुपारी 1 वाजता राज्याध्यक्षांनी इन्स्पेक्टर कुमार चित्रेला त्यांच्या ऑफिसात बोलावले. कुमार, तुला आज फार महत्त्वाची कामगिरी बजावायची आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार अनवर म्हणून एक संभवित गुन्हेगार ह्याला आज अटक करावी लागणार आहे. त्याचा ह्या प्रकरणाशी दाट संबंध असावा असे माझे मत आहे. तुला ताबडतोब आमदार श्री प्रमोद नार्वेकर यांच्या पेडर रोडवरील बंगल्यात जावे लागणार आहे. त्यांच्या आउट हाऊसमध्ये राहणाऱ्या अनवर नावाच्या माळ्याला अटक करून त्याचा जबाब घ्यावा लागेल. तुला बहुतेक माहिती आहे की ह्याच अनवरने आमच्या माळ्याच्या मुलाला जमालला ते 3 पत्ते चोराव्यास पाठवले होते. त्याचा अर्थ एवढाच निघतो की अनवरला ह्या बेताची काही ना काही माहिती नक्कीच असली पाहिजे. त्याला जर बरोबर बोलते केले तर तो आपल्याला महत्त्वाची माहिती पुरवू शकतो आणि हे काम तुझ्याशिवाय कुणीही इतक्या चांगल्या रीतीने हाताळू शकणार नाही. आज ह्या प्रकरणाला सुरू होऊन 3 दिवस लोटले आहेत. आजचा 4था दिवस आहे. आपल्याकडे आता वेळ कमी आहे आणि आपल्याला लवकरात लवकर याचा छडा लावला पाहिजे. इति कमिशनर. इन्स्पेक्टर कुमार चित्रेंनी आणखी वेळ न दवडता त्यांची मोटारसायकल काढली आणि पेडर रोडच्या दिशेने कूच केले. ह्या वेळेस त्या विभागात खूपच रहदारी असल्यामुळे आणि कोणाचीही मदत न घेता कामगिरी फत्ते करण्यासाठी कुमारने मोटारसायकल पसंत केली. तो 2च्या आसपास आउट हाऊसवर पोहोचला. अनवर नुकताच सकाळचे जेवण आटोपून बिछाण्यावर पडला होता. इन्स्पेक्टर कुमारला पाहताच अनवरची घाबरगुंडी उडाली, कारण कुमार पोलिसी वेशात होता. हे बघ अनवर, मी सध्या फारच वाईट मूडमध्ये आहे.
मी कोणाचे काय करेन हे मला स्वतःलाच माहीत नाही. जर तुला माझ्याकडून 3rd डिग्रीचा वापर करण्याची इच्छा नसेल तर मला लवकरात लवकर खरे काय ते सांगून टाक, अन्यथा मी तुझा येथेच एन्काउंटर करणार आहे. इति कुमार. अनवर प्रथम त्या खोलीतून पळण्याचा प्रयत्न करणार होता, परंतु त्याला कळून चुकले की त्या खोलीला एकच दरवाजा आहे. नका साहेब, असे काही करू नका. मी तुम्हाला मला जेवढे माहीत आहे ते सर्व सांगतो. माझ्या गावात म्हणजे मालेगावात माझा एक मित्र आहे. त्याचे नाव युसुफ असून तो आमच्या मालेगावात भाई म्हणून ओळखला जातो. तो दिवाळीच्या आधी मला मालेगावात भेटला. तो मला म्हणाला की अनवर मिया, तुला घर बसल्या 50,000 रुपये कमवायची इच्छा आहे का? काम अत्यंत सोपे आणि साधे आहे. मी लगेच तयार झालो. इति अनवर. त्यानंतर युसुफने त्याचा प्लान सांगितला. त्याने मला कमिशनर साहेबांच्या घरातून 3 पत्ते म्हणजेच बदाम राजा, इस्पिकची राणी आणि चौकटचा राजा आणावयास सांगितले. तसेच आमदार साहेबांच्या दप्तरातील काही कोरे कागद आणावयास सांगितले. अनवरने विचार केला की समीरचा मुलगा जमाल आणि कमिशनर साहेबांची नातवंडे ह्यांची मैत्री आहे. त्याला तेथे घरातल्यासारखे वागवले जाते, तेव्हा त्याला पाठवून पत्ते मिळवणे सोपे आहे. मी दुसऱ्या दिवशी जमालला सर्व काही पळवून मुंबईला पाठवले. त्याला एवढे सुद्धा सांगितले की त्याने त्याच्या अब्बूला याविषयी काही सांगता कामा नये. मी त्यानंतर आमदारांच्या दप्तरातील कोरे कागद आणि जमालने दिलेले पत्ते घेऊन परत मालेगावला आलो. तेथे युसुफ माझी वाट पाहत होता. मी त्याच्या हातात सर्व गोष्टी दिल्या आणि परत मुंबईला आलो. एवढे अनवरने सांगितल्यावर कुमारने त्याला कोठडीची दिशा दाखवली. तात्पर्य काय तर एवढे करून सुद्धा मुलांचा काही पत्ता लागला नाही. कुमार हात हलवत कमिशनरांच्या ऑफिसला परतला. सदानंदराव त्याला फार चिंतेत दिसले. अजून कशाचाही थांगपत्ता लागला नव्हता. जी काही बातमी हाती आली होती ती फारच जुजबी स्वरूपात होती. अजूनपर्यंत काही ठोस पुरावा सापडला नव्हता. जावेद, कादर पकडले गेले. अनवरला देखील अटक केली होती. सलमान व शहिदा सुट्टीवर गेले होते. ते बहुधा मालेगावात गेले असावेत असा अंदाज सदानंदरावांनी बांधला. त्याच्याकडून काहीतरी माहिती मिळते का असा विचार त्यांच्या मनात आला. कदाचित त्यांना कळले असेल की ही सर्व मुले गायब केली गेली आहेत म्हणून. सदानंदरावांनी आकाशला फोन लावला. अरे आकाश, तुम्हाला या 2-4 दिवसात सलमान आणि शहिदाने फोन केला होता का? नाही बाबा, ते दामिनीला सांगून गेले आहेत की ते जेथे जाणार आहेत तेथे नेटवर्क अगदी सौम्य असते. जर कोठे मिळाले तर ते त्या दिवशीचे भाग्य समजावे. काही हरकत नाही, तू मला त्यांचे फोन नंबर आणि त्यांचा मालेगावचा पत्ता मला व्हॉट्सॲपवर पाठव. अरे बाबा, मी आत्ताच तुम्हाला व्हॉट्सॲपवर सेल नंबर आणि पत्ते पाठवतो. सदानंदरावांनी कुमारला आकाशने पाठवलेले 2 नंबर्स कोठे ॲक्टिव्ह आहेत ते पाहावयास सांगितले. सदानंदरावांनी सांगितल्यानुसार कुमारने चौकशी करून सलमान व शहिदाच्या सेलचे लोकेशन पाठवण्यास सांगितले. त्याला कळवण्यात आले की ते दोन्ही फोन्स अस्तित्वात नाहीत, म्हणजे ते फोन सध्या वापरत नाहीत. आता मात्र सदानंदरावांचे डोके फिरले. त्यांना यामध्ये काहीतरी काळेबेरे असावयाचा संशय आला. त्यांनी कुमारला लगेच आकाशने पाठवलेल्या मालेगावच्या पत्त्यावर जावयास सांगितले. कुमार, तू ताबडतोब मालेगावला जा. तेथे सलमान आणि शहिदाचा सुगावा लागतो की नाही ते पहा. त्यानंतर तुला जे योग्य वाटेल ते तू करू शकतोस. ह्याला माझी पूर्ण परवानगी किंवा मुभा आहे. तुला पाहिजे तसा तू निर्णय घेऊ शकतोस, परंतु कोणता तरी आपल्याला क्लू मिळाला पाहिजे. इति कमिशनर. मी माझ्या परीने जे काही करता येईल त्याची शिकस्त करीन. इति कुमार. इन्स्पेक्टर कुमार चित्रे मालेगावात पोचले. सलमान आणि शहिदाच्या घराला कुलूप होते. शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता असे आढळून आले की गेल्या कित्येक दिवसात कोणीही त्यांना बघितले नाही. ह्याचा अर्थ असा होतो की ते अलीकडे मालेगावात फिरकले सुद्धा नाहीत. कुमारने सलमानच्या वडिलांना भेटण्याचा विचार केला. सलमानच्या अब्बूने सलमानचे नाव घेताच शिव्यांची लाखोली उधळण्यास सुरुवात केली. सलमान बरोबर त्यांचे संबंध नव्हते.
आणि तो त्यांच्यासाठी मेला होता. त्यानंतर कुमारने शहीदाच्या आईला भेटावयाचा निर्णय घेतला. शहीदाच्या आईने झरीनाने पहिल्या प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. जणू काही तिला शहीदाबद्दल काहीच माहिती नसल्याचा कांगावा केला. तेथे शहीदाच्या भावाची 6 वर्षाची मुलगी बसली होती. ती पटकन बोलून गेली की काल शहीदा खालाचा फोन आला होता. त्यामुळे त्याबरोबर कुमारच्या डोक्यात किडा वळवळला. त्याने लगेच झरीनाच्या हातातून फोन हिसकावून घेतला व त्यात आलेल्या नंबर्सची पडताळणी करू लागला. सर्व नंबर्सच्या पुढे त्या व्यक्तींची नावे लिहिली होती, परंतु काल संध्याकाळी 6 वाजता आलेल्या फोनवर नुसताच आकडा लिहिला होता. इन्स्पेक्टर कुमारने ताबडतोब त्या फोनचे लोकेशन आणि व्यक्तीचे नाव तपासण्याची सुरुवात केली. त्यावेळेस त्याला सांगण्यात आले की तो नंबर शहीदाचा असून त्याचे लोकेशन मड आयलंड असे आहे. कुमारने तेथूनच कमिशनरना फोन केला आणि ही माहिती पुरवली की इन्स्पेक्टर कुमारने तेथे उपस्थित असलेल्या व्यक्तींना मालेगाव पोलीस स्टेशनवर 1 दिवस हेरगिरी केल्याच्या आरोपावरून 1 दिवसाची अटक केली व त्यानंतर तो मुंबईत येण्यास निघाला. मालेगावहून कुमारचा संदेश येताच कमिशनर सदानंद राजाध्यक्षांनी हालचालींना सुरुवात केली. त्यांनी प्रथम मड आयलंडवरील बंगल्याविषयी खडानखडा माहिती काढून घेतली. त्यांना असे सांगण्यात आले की त्या बंगल्याचे नाव कुर्बानी असून तो एक सुनसान जागी असून प्रशस्त आणि आलिशान बंगला आहे. त्याचा मालक हा प्रतिष्ठित व्यक्ती असून तो मुंबईच्या बाहेर राहतो. तो आठवड्यातनं एकदा तेथे फेरी मारतो, परंतु तो तेथे जास्त वेळ थांबत नाही. त्याच्या बंगल्यात कोणी एक माणूस राहत असून तो त्या बंगल्याची देखभाल करतो. परंतु अलीकडे त्या बंगल्यामधून लहान मुलांचे आवाज ऐकू येतात. तसेच तेथून कधीतरी एक बाई संपूर्ण अंगावर पदर घेऊन जाताना तेथील लोकांनी पाहिले आहे. तसेच एक पुरुष कोविडची साथ संपली तरी तोंडावर मास्क घालून जाताना दिसतो असे सांगितले आहे. सदानंदरावांना एवढी माहिती मिळाल्यावर त्यांना सर्व गोष्टींची कल्पना आली. बहुधा सर्व मुलांना तेथेच ठेवले असावे असे त्यांना वाटू लागले. कमिशनरांनी आपल्या कार्यालयात तातडीने इमर्जन्सी मीटिंग घेतली. त्यांनी त्यांच्या हुशार आणि सर्वतोपरी ज्ञान असलेल्या इन्स्पेक्टरांना बोलवून घेतले. हे पहा, आपल्याला एक मिशन तोडीस न्यावयाचे आहे. ह्या मिशनचे नाव असेल ऑपरेशन अपहरण. माझ्याकडे काही मुलांचे अपहरण झाल्याची तक्रार आली आहे. माझ्या मते ती मुले मडच्या एका बंगल्यात कोंडून ठेवली आहेत. त्यांना बिलकुल इजा न होता त्यांची सुटका करावयाची आहे. माझ्या माहितीनुसार त्या बंगल्यात शस्त्रसाठासुद्धा असू शकतो, कारण ती माणसे फार खतरनाक आहेत. त्यामुळे आपल्याला आपल्या बुद्धीच्या जोरावर ही लढाई जिंकायची आहे. जर उंदराला बिळातून बाहेर काढावयाचे असेल तर त्याचा जीवनावश्यक पुरवठा बंद केला पाहिजे. आपण देखील तेच धोरण अवलंबणार आहोत. तुमच्या 3 जणांच्या तुकड्या केल्या जातील. पहिली तुकडी बंगल्याला पुरवणारा वीज पुरवठा बंद करेल. तो पुरवठा मी आदेश दिल्यानंतरच सुरू केला जाईल. दुसरी तुकडी बंगल्याचा पाणी पुरवठा बंद करेल. तिसरी तुकडी त्या बंगल्यातील फोन जंक्शनवर काबू ठेवून फक्त त्यांचे फोन ऐकेल, परंतु ते कॉल्स पुढे पाठवणार नाही. मी इंटरनेट ऑपरेटरना सुद्धा त्याच सूचना दिल्या आहेत. त्यामुळे त्या लोकांनी केलेले कॉल्स व त्यांना आलेले कॉल्स आपणच ऐकू शकतो व आपल्याला जे योग्य वाटेल त्याप्रमाणे हाताळू शकतो. चौथी तुकडी 8 जणांची असेल व ती 2-2 पोलिसात विभागून बंगल्याच्या 4ही दिशांना पहारा देईल व जर कोणी बाहेर पडला तर एक जण त्याचा पाठलाग करेल व दुसरा आम्हाला लगेच कळवेल. मुख्य दरवाजाजवळ इन्स्पेक्टर कुमार त्याच्या टीमबरोबर असेल. मला कुठलेच चान्सेस घ्यावयाचे नाहीत. बरोबर रात्री 9 वाजता ऑपरेशन अपहरणला सुरुवात झाली. दुसऱ्या तुकडीने प्रथम पाणी पुरवठा बंद केला. त्यानंतर 5 मिनिटांनी पाण्याच्या तुकडीला फोन आला, कारण महापालिकेला तशा सूचना दिल्या होत्या. फोनवर एक बाई बोलत होती. आमच्या बंगल्यात पाणी येत नाही, कधी येईल ते सांगू शकाल का? बाई, तुमचे नाव सांगता का? कारण आम्हाला तक्रारदाराचे नाव लिहावे लागते असा आमचा प्रघात आहे.
त्याशिवाय आम्ही तक्रार नोंदवून घेत नाही. माझे नाव शहिदा आहे. लगेच कमिशनरांना कळवण्यात आले. त्यांनी परत पाणी सुरू करण्यास सांगितले. आता कमिशनरांची खात्री पटली की मुले तेथेच आहेत, परंतु आतमध्ये किती माणसे आहेत ह्याचा थांगपत्ता लागला नाही. आता पहिल्या तुकडीने वीज पुरवठा बंद केला. त्यानंतर बरोबर 5 मिनिटात दुसरा फोन आला. माणूस बोलत होता, अहो आमच्या इथे इलेक्ट्रिसिटी नाही, कधी येईल? आपण कोण बोलता आहात? शहिदाने पाठवून त्याला सांगितले की त्याशिवाय तक्रार नोंदवली जाणार नाही. मी युसूफ बोलत आहे. तुमच्याकडे माणसे किती आहेत? कारण येथे तुमच्या ACचे कन्झम्पशन जास्त दाखवत आहे. अहो आमच्याकडे 3 मोठी माणसे व मुले आहेत. आम्ही फक्त 3 खोल्यांमध्ये AC वापरतो, तेव्हा कन्झम्पशन जास्त होणार नाही. तेथे कुठेतरी वीज लिकेज होत असेल. आम्हाला तेथे येऊन जाच करावी लागेल व कुठे फॉल्ट आहे ते शोधावे लागेल. आता युसूफकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्यांना बंगल्यात येण्याची परवानगी दिली. लगेच ही बातमी कमिशनरांना कळवण्यात आली. कमिशनरांनी इन्स्पेक्टर कुमारला त्याच्या तुकडीबरोबर तेथे पाठवण्याची सोय केली व स्वतः आपल्याबरोबर 4 जणांना घेऊन बंगल्यात जाण्याची तयारी केली. इन्स्पेक्टर कुमारने आत गेल्यावर पहिल्या प्रथम तेथे कोठे शस्त्रसाठा आहे की नाही ह्याची खात्री करून घेतली. युसूफ ते काय करतात म्हणून पाहावयास आला. सलमान आणि शहिदा एका बंद खोलीच्या बाहेर पहारा देत बसले होते. एवढ्यात सदानंदराव आपल्या टीम समेत तेथे दाखल झाले. त्यांनी परत वीज चालू करण्याचे आदेश दिले. त्यावेळेस कुमार युसूफवर पिस्तूल रोखून उभा होता. जरासुद्धा गडबड केलीस तर तुझा कोथळा बाहेर काढील. मुले कोठे आहेत? इति कुमार. तेवढ्यात सदानंदराव त्या बंद खोलीच्या समोर आले. त्यांना पाहताच सलमान आणि शहिदाच्या पायाखालची जमीन सरकते आहे असा त्यांना भास झाला. खोली उघडली गेली. सर्व मुले आजोबांना बिलगली. आजोबा, तुम्ही येथे कसे? आम्हाला सांगितले की तुमच्या वाढदिवसाला तुम्हाला आम्ही गिफ्ट देणार आहोत आणि म्हणूनच आम्हाला येथे आणले आहे. आमच्याकडून रोज ही शहिदाताई काही ना काही कला करून घेत होती. कमिशनर साहेबांनी आपल्या विश्वासू माणसांबरोबर मुलांना सुखरूप स्वतःच्या घरी पाठवण्याची व्यवस्था केली. नंतर त्यांनी त्यांच्या 3ही मुलांना त्यांच्या कुटुंबासह आपल्या घरी येण्यास सांगितले. सलमान आणि शहिदा थरथर कापत मान खाली घालून बसले होते. ह्या युसूफने आम्हाला पैशाचे आमिष दाखवून ते कृत्य करावयास भाग पाडले. त्याने आम्हा दोघांना 40,000 देऊ केले. तो म्हणाला, नागपाड्याला त्याचा अब्दुल ताया आहे, तो रेहमान मंजिलमध्ये राहतो. तेथे या मुलांना घेऊन ये. ती मुले तुम्हाला फार चांगली ओळखतात. मी जावेद आणि कादरला सुद्धा सांगितले आहे की त्यांचे थोडे कपडे देखील घेऊन या. मुलांना त्यांच्या आजोबांना त्यांच्या वाढदिवशी चकित करावयाचा बेत आहे असे सांगा व त्याला त्यांच्या आईवडिलांची संमती आहे असे सुद्धा सांगा, म्हणजे मुले त्रास देणार नाहीत. त्याप्रमाणे आम्ही केले. इति शहिदा. आता युसूफला फैलावर घेतले गेले. त्याला 2 लाफा मारल्यावर तो गर्भगळीत झाला आणि त्याने सत्य ओकायला सुरुवात केली. साहेब, या सर्वांचा बोलविता ध्वनी दुसराच आहे. तुम्ही समजता तसा मी या कारस्थानाचा मास्टर माइंड नाही आहे हो. आपले संरक्षण मंत्री श्री बाबासाहेब गाडगीळ यांचा PA जनाब परवेज पारकर हा कटाचा सूत्रधार आहे. पाकिस्तानच्या ISI संघटनेचे प्रमुख मुनीर खान आणि परवेज हे अगदी जिवलग मित्र आहेत. फाळणीनंतर श्री परवेज पारकर भारतात आले कारण त्यांच्या बहुतेक पिढ्या भारतात मालेगावात राहत होत्या. भारतात राहून देखील त्यांच्या मैत्रीत बाधा आली नाही. ती उलट आणखी बळकट होत गेली. मुनीर खानने परवेजला 500 कोटी कबूल केले व त्या बदल्यात भारतातील गुपिते त्यांना सुपूर्त करावीत अशी योजना आखली गेली. मी मालेगावचा भाई म्हणून प्रसिद्ध होतो म्हणून त्यांनी मला हाताशी धरले आणि 1 कोटीचा वादा केला. मी त्याला तयार झालो. इति युसूफ. तुला जर तुझी शिक्षा थोडीफार प्रमाणात कमी करायची इच्छा असेल तर आम्हाला मदत कर. आम्ही तुला आता परवेजला फोन लावायला सांगतो. तू परवेजला फोन लाव. त्याला सांग तुमचे काम झाले आहे. माझ्याकडे
सर्व कागदपत्रांचे लखोटे आणून दिले आहेत, तर तुम्ही येथे येऊन ते घेऊन जा, म्हणजे आपल्याला मुलांना सोडून देता येईल. इति कमिशनर. कमिशनरांनी कुमारच्या कानात काहीतरी सांगितले आणि कुमार तेथून निघून गेला. युसुफने परवेजला फोन लावला. सलाम अलैकुम. वालेकुम अस्सलाम. श्री युसुफ बोलतोय साहेब. तुमचे काम झाले आहे. माझ्याकडे सर्व कागदपत्रे आली आहेत, तर तुम्ही येथे कधी येता? इति युसुफ. युसुफ, बरे झाले तू आता फोन केलास ते. मी मुंबईत काही कामाकरता आलो होतो. मी आणखीन अर्ध्या तासानंतर तेथे येतो. तिथपर्यंत तू त्या मुलांची आणि सलमान आणि त्याची शहिदा यांची विल्हेवाट लावून टाक, कारण तेच लोक असे आहेत की त्यांनी तुला पाहिले आहे. इति परवेज. अहो पण. फोन ठेवला गेला होता. इतक्यात इन्स्पेक्टर कुमार 3 मोठे लखोटे घेऊन आला. 40 मिनिटे वाट पाहिल्यावर परवेज तेथे दाखल झाला. त्या घरात स्मशान शांतता पसरली होती. युसुफ टेबलावर बसला होता. त्याच्याकडे ते 3 लखोटे होते. ते 3 लखोटे पाहताच परवेजला स्वर्ग 2 बोटे उरल्यासारखे वाटले. त्याने ते लखोटे त्यांच्या बॅगेत ठेवले आणि ते ठेवताना त्यामधून पिस्तूल बाहेर काढले. तुला काय वाटले, मी आणखीन एक साक्षीदार असाच सोडून देईन? माझा कोणीही संशय घेणार नाही. उद्याच्या पेपरात बातमी येईल की कोणीतरी चोरी करताना दुसऱ्या टोळीकडून मारला गेला. त्यावेळेस इन्स्पेक्टर कुमारने बरोबर निशाणा साधून परवेजच्या हातावर गोळी झाडली. कमिशनर आणि त्याची टीम आता त्या खोलीत होती. कमिशनर साहेब, तुम्ही मला अटक करू शकत नाही. मी जबानी देईन की ह्याने मला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु मला त्याला मारावे लागले. माझ्या सेल्फ डिफेन्ससाठी मी पिस्तूल उचलले. इति परवेज. त्याचा काही उपयोग होणार नाही. आमच्याकडे तुझ्या विरुद्ध भक्कम पुरावा आहे. तुझे फोनवरील बोलणे सुद्धा टेप केले आहे. तसेच येथे सुरू असलेले बोलणे सलमान, सहिदा आणि युसुफ ह्यांची साक्ष तुला फाशीच्या स्तंभाकडे घेऊन जाणार आहे. कुमार, आता तू ह्या सर्वांना अटक करून फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घे. मी माझ्या मुलांबरोबर नातवंडांच्या संगे बायकोला घेऊन 4 दिवस मजा करावयास जाणार आहे. समाप्त. थँक्यू.